नव्हतेच देवा. आजही त्या प्रसंगाची आठवण झाली की अंगावर कसा काटा सरसरून उभा राहतो. खरंच ऐन वेळेवर तो जर देवदूत धावून आला नसता तर कदाचित मी जिवंतही राहिली नसते. पण त्यानंतर त्यांचं कधी दर्शनच झालं नाही. कुठे राहतात, काय करतात, देव जाणे. रक्षण कर रे बाबा. चलो हटो हटो हटो, चलो हटो, युवराज आ रहे हैं, हटो. होशियार बादब बा मुलाहिदा महाफोकेश्वर बायका पारखी लफड़े एक्सपर्ट युवराज येता है तो मुद्रा करा. यावं युवराज. पाय आपण हे कपडे नाटक कंपनी वाल्याकडून किरायानं आणलं. जास्त खराब नको करू. सांगू नको, माहित आहे नाही तर भेटलं चान्स का तुला इतराची सवय जास्त आहे. बाई तुझा गैरसमज झाला. आम्ही बहुरूपी नाही तर आम्ही आहोत मायारूपी. मायापुरी संस्थांचे चालक. मी या बाईची ओळख करून देतो. ही मिस किरण. नाच गाण्यात हिने अनेक पुरस्कार मिळवले आहेत आणि तेही अगदी साईजवर असणारे. दिवाणजी, तुम्ही नेहमी साईजवार असा विषय काढता. हिचा नेमका काय साईज असेल? नाहीतर त्या दिवशी तो बुलडोजर माझ्या मस्तकी मारल्या, किती त्रास झाला मला. तो प्रसंग आठवला का असं वाटते काहीतरी पहाड पडलाय माझ्यावर. आणि तोच आठवून झोपतो तेव्हा स्वप्नात देखील मी असा दचकू दचकू उठतो. म्हणून म्हणतो हिचा पहिले साईज सांगा. नाही म्हणला तरी 30-32चा साईज असला पाहिजे. ठीक आहे. मिस्टर मिस्टर म्हणजे नवरा कोण? मी का? नाही, तुला नाही म्हणत आहे ती, ती मला म्हणत आहे. बोला महाराणी. काय बोला महाराणी? काय हो, तुम्ही इथं माप घ्यायला आलाय की नाच गाणं बघायला? बघा, तुमचं माप घेणं झालं असेल तर निघाय तुम्ही. दिवाणजी जी, ही आमचा अपमान करीत आहे. पुन्हा हिला माझा परिचय सांगा. ही काय समजत आहे? आमचे संस्थान मायापुरी पासून ते जगन्नाथपुरी पर्यंत, नागपुरी पासून ते आता सध्या घेतलेल्या ब्रह्मपुरी पर्यंत पसरला आहे. काय समजतेस तू? माझ्या एकट्याचे 15 गावात 12 पोरं आहेत. काय समजतेस? गावागावात त्यांचा पती उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकट्या ब्रह्मपुरीत आमच्या युवराजांचा 150 एकरचा एकच प्लॉट आहे. सध्या त्याचा भुईमुग लावला आहे. तरी दिवाणजी, मला एक प्रश्न पडलाय. काय त्या दिवशी मी शेतात गेलो, मला भुईमुग खायची इच्छा झाली. तेव्हा मी मजुराला म्हणालो, मला भुईमुग खायचे आहे तर तू झाडावर चढ आणि मला त्या शेंगा तोडून दे. तर तो महामूर्ख माझ्या तोंडाकडे बघत राहिला. मरते बेहा युवराज, भुईमुगाच्या शेंगा जमिनीत लागतात, झाडावर नाही. काय हो, तुमचे युवराज एक नंबरचे झेडपी दिसत आहेत. आपला झेडपी म्हणजे झोलपा पाटी. सांग पाटला काय लिहू, उपट पराठी फेर घेऊ. आणि काय हो, तुमचं नाव काय म्हणतात? पाणीपुरी गठाण. पाणीपुरी गठाण नाही, मायापुरी संस्थान. आणि गठाण म्हणून तू स्वतःची मला आठवण करून देऊ नकोस. काय स्वतःची आठवण? गठाण वगैरे काय बोलता मला काय कळलं नाही. आमच्या संस्थानात तुझ्या सारख्या साईजवार बाईला प्रेमाने गठाण म्हणतात. अय्या, खरंच तुम्ही मला गठाण समजता? समजता आहेसच तू गठाण. आणि दिवाणजी जी, मी त्या दिवशी मिरचीचा हिशोब केला तर मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी मला घट दिसली. कारण युवराज, या वर्षी आपण हिरवी मिरची लावलो ना म्हणून. असं का? मग या पुढच्या वर्षी लाल मिरची लावायची, हिरवी मिरची अजिबात लावायची नाही. समजलं? आणि आपल्या वावरामध्ये मला आलू असे फेकलेले दिसले. काहून तुम्हाला माहित नाही का आपल्या फॅक्टरीमध्ये आलू पासून सोनं बनतं? मग मरते बे हो. मग काय सांगता, मला माहितच नव्हता युवराज. तुला जर सोनं पाहिजे असेल तर आत्ताच नंबर लावून ठेव. कारण बऱ्याच बायकांनी माझ्याकडे नंबर लावून ठेवलाय सोन्यासाठी. त्या म्हणत होत्या की आम्ही वाटल्यास 15 दिवस तुमच्या घरी राहतो, पण आम्हाला सोनं द्या. काय म्हणजे त्या बायांना 15 दिवस घरी ठेवणार आणि मग त्यांना सोनं देणार का? आता
आता दागिने बनवासाठी तेवढे दिवस लागतीलच ना. युवराज, आपल्या संस्थानात सोन्याची भर पडल्यावर करोडोची कमाई होणार. काय ग, तू कधी करोडो रुपये पाहिलेस का? नाही, फक्त ऐकले. आम्ही संस्थानाचे युवराज नाही ना. हा, तर ये अशीच आमच्या फार्म हाऊस फिरत फिरत करोडोची एकच नोट दाखवतो तुला. एकच नोट? पण काय हो, ती तुम्हाला कोण ओळखणार? कोण ओळखणार म्हणजे तुझ्याकडे काही कार्ड वगैरे असतील, आधार कार्ड वगैरे असेल ते दाखवून दे. नाहीतर एक काम कर, मी तुला माझा कार्ड देतो, व्हिजिटिंग कार्ड. तो दाखवायचा म्हणजे तुला आज सोडून देतील. खरंच? खरंच. काय हो युवराज, तुमचा एवढा मोठा व्याप, एवढे मोठे पराक्रमी, आणि एवढा मोठा आपल्या पाणीपुरी कठाण आपल्या संस्थानाची युवराज तुम्ही. पण हे सगळं मला खरं वाटत नाही. आजच्या जमान्यामध्ये हे कुठं खरं असतं का? खरं वाटत नाही? आमच्या एरियाचा विचारच नको करू. सकाळी एका कोपऱ्यावर निघालेली बस दुसऱ्या कोपऱ्यावर संध्याकाळी पोहोचते. आमचे लेबर सगळे त्याच बसने प्रवास करतात. मग विचार कर, तो केवढा मोठा एरिया असेल. खरंच हो, एकदा तरी पाहायला तुमचं आवडेल मला. काय 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 पाहायला? गठाण? गठाण नाही, संस्थान म्हण. तर ये परवा आमचे दिवाणजी सगळं काही दाखवतील तुला. कशी गोष्ट करता युवराज? परवा आपल्याला त्या 200 एकरच्या फ्लॅट मध्ये सफरचंद लावल्या, तो पेटी पॅक करून अमेरिकेला पाठवायचा. आता जो बायडनने 200 कोटीचा चेक दिला होता, आठवतो? काय? 200 कोटी? अरे देवा. हो, पण मी काय म्हणते, एवढे पैसे तुम्ही मोजता कधी? मोजता कसे? कधी आधी आधी मी याला मोजायला लावत होतो, पण मोजता मोजता याला 2-3 वेळा चक्कर आला, म्हणून मशिनीच घेऊन टाकले. आता नोट मोजण्यासाठी 50-60 माणसं आहेत मशीनवर. विचार कर. बापरे. आता युवराज एक विचारतेच बघा, तुमच्याकडे एवढा मोठा पैसा, एवढ्या मोठ्या मशनी, एवढे मोठे माणसं, एवढा मोठा व्याप, मग तुम्हाला मुलं किती आहेत? मुलं सांगितलं ना, 15 गावात 12 पोरं म्हणून. आणि मग बाकी 3 गावातील मुलं? बाकीचे 3 ज्यांना गरज होती त्यांनी आपल्या नावावर करून घेतलं. अच्छा, मग यांचा मूळ धंदा कोणता? राज्यातील लोकसंख्या वाढवणे हाच यांचा मूळ धंदा. आणि हो दिवाणजी, ही बाई आपल्याकडे आल्यावर हिला ओटी भरूनच पाठवायची. काय? ओटी भरून म्हणजे? हा, जसं आपण 7वा महिना करतो तसं. अहो, पण अजून माझं लग्न झालं नाही. आमच्या राज्यामध्ये लग्नाची काही अट नाही आहे. कुवारपणी हा प्रताप तुम्ही करू शकता. हा दिवाणजी, तर लक्षात ठेवा. पण काय हो युवराज, मी तिथं आल्यावर तुम्ही मला भेटणार नाही का? काय मी आपल्या उद्योगात बिझी असेल ना. अच्छा, मग अशी सांगितलं ते. मग आज कशी काय फुरसत मिळाली तुम्हाला? तुझ्यासाठी काढावी लागली. तेव्हा तुझ्या अंगी असलेली एखादी कला दाखव आमच्या युवराजांना. अहो का नाही, आता एवढ्या मोठ्या युवराजांचा अपमान करणे मला शोभेल का? बसा. साफ करतो, साफ. अरे, साफ करण्याची ही पद्धत मला खूप आवडली. करायची का मग सुरुवात? ऐका तर, खास तुमच्यासाठी.
लपून भिजले आरपार राया माझी मान तुम्ही किती माझी मान आहो गेले मला गेले मला तुम्ही माझी मान गेले मला फुलाच्या तळ्यात पळत मळत लपून भिजले आरपार फुलाच्या तळ्यात पळत मळत लपून भिजले आरपार राया माझी मान तुम्ही ती माझी मान आहो गेले मला राया माझी मान तुम्ही ती माझी मान आहो गेले मला
त्या दिवशी मला तुम्ही हंगामा पाहायला नेला. तिथल्या नाचणाऱ्या पोरी एकमेकांनाच लाथा जास्त मारत होत्या. त्यापेक्षा हे मस्त आहे. चला बाईला काहीतरी बक्षीस द्या. असा बक्षीस द्या बाईची जिंगाणी बसली पाहिजे. खरंच युवराज, मी अगदी मनापासून आभारी आहे. युवराज तुम्ही इथेच थांबा. पैसे मी देतो. पैशानं भरलेली बॅग गाडीमध्ये ठेवली आहे. लगेच घेऊन येतो. दिवाणजी दिवाणजी मरते बेहा. अरे हो बाई, त्याला साडी चोळी आणायला सांगायला विसरलो मी. जाऊ का? कशाला उगीच साडी चोळी? नाही काय आहे, आमच्या संस्थानाची पद्धत आहे. तू माझ्या घरी ये. तुला सांगतो ना, माझ्या घरी आल्यानंतर माझी बायको तुला साडी सोडूनच पाठवेल. साडी चोळून म्हणजे ही साडी सोडून दुसरी नवीन साडी नेसवून पाठवेल असं म्हणायचं. कशाला गरीब माणसाचा उगीच एवढा मान करताय? पण हा दिवाणजी काला कसा नाही. अहो, येतील ना, कशाला काळजी करताय? हॅलो, बोला साहेब. हो, किरणच बोलते, बोला. काय? नाही 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 नाही, हे खरं नाही होऊ शकत. खरं सांगता? बरं बरं, तुम्ही काळजी करू नका. आता मी बघते त्यांना काय करायचं. हो ठीक आहे, ठेवा साहेब. दिवाणजी येत असेल, माझा रस्ता विसरला असेल कदाचित. तुम्ही खूप मोठे युवराज नाही का? हा, मायापुरी संस्थान, जगन्नाथपुरी संस्थान, पाणीपुरी गठान, ब्रह्मपुरी संस्थानाची युवराज. तुमचा एक कारभारी पोलीस स्टेशन मध्ये बंद आहे. आणि काय हो, तुम्ही नाटक कंपनी वाल्यांकडून हे कपडे चोरून आणले आणि माझ्याकडे ते रुबाब दाखवायला. तुलाही पोलीस स्टेशन मध्ये नाही बाई, हात जोडतो, पण पोलीस स्टेशन मध्ये नको देऊ. तुझे जेवढे पैसे झाले असतील ना, तेवढे पैसे खंडेपर्यंत मी तुझ्या घरी काम करतो वाटल्यास. पण पोलीस स्टेशन मध्ये नको टाकू. आता जे काम सांगितले ते काम करावे लागेल. हो हो, जे सांगशील ते. धुनी, भांडी, कपडे, लत्ते, झाडू, पोचा सगळं काही. सगळं एवढं असं? नाही तर बरं ठीक आहे, तू जे सांगशील तेच. वेळेवर धान्य एकत्र राहायचं. नाही 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 नाही. आणि काय रे, इकडे 200 एकरामध्ये सफरचंदाची शेती लावली आहे नाही का? आणि भुईमुगाच्या झाडाला वर शेंगा लागतात की जमिनीत ते माहित नाही. आणि काय, तर पुढच्या वर्षी फक्त लाल मिरचीच लावायची, हो ना? आता तुझा किती एकराचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये गाजर उगवते की मुळा, मी बघते. चल हो करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.